एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंबद्दल हे वक्तव्य केलंय तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी दिलेली मुदत संपली आहे, त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं अंजली दमानिया म्हणतात। ऑफिस ऑफ प्रॉफिट अंतर्गत मंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद आणि सोबतच आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यावा लागेल असा दावा दमानियांनी केलाय। तर अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। पाहूयात। अंजली दमानिया धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। ताई, काय सांगाल? आपण सर्व पुरावे जे आहेत ते पक्षाध्यक्ष त्यांचे अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील दिलेले आहेत, मात्र अद्यापही राजीनामा आलेला नाही। काय वाटतं, राजीनामा होईल की नाही? धनंजय मुंडे आणि फडणवीस हे मित्र आहेत म्हणून त्यांनी तो राजीनामा घेतला नाही असंच आता वाटायला लागलंय। कारण कुठलाही मुख्यमंत्री इतके गंभीर पुरावे दिल्यानंतर कारवाई करत नाही असं शक्यच नाहीये। आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे। त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे, बाकी पूर्ण काम त्याचं झालेलं आहे। तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल। आज जसं मी म्हटलं तो माझा जो 4 दिवसाचा पिरियड होता तो आज संपलाय। उद्या मी आणि एक मोठा खुलासा करणार आहे आणि या खुलासानंतर सुद्धा जर राजीनामा घेतला गेला नाही तर मी उद्याच्या उद्या EC, लोकायुक्त आणि PIL फाईल करण्याची पूर्ण तयारी करणार आहे आणि हे पेपर्स जे आहे ते मी स्वतः भगवानगडावर घेऊन कुठल्याही परिस्थितीत राजीनामा हा भगवानगडाकडनं मागितला गेला पाहिजे अशी विनंती घेऊन मी भगवानगडावर जाणार आहे। कॅमेरा पर्सन अजित रावराणेसह मी संजय गडदे, साम TV न्यूज, मुंबई।